माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर आणि बी आर कदम यांनी फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत। संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव नसताना सुद्धा BSNL कंपनीसोबत तडजोड केल्याचं दर्शवून मावेजाची 17 लाख रक्कम हडप करण्याच्या उद्देशाने त्यांनी संस्थेची फसवणूक केली आहे। तसंच त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी याचिकाकर्ते श्रावण भिलवंडे यांनी केली आहे। भास्करराव पाटील खदगावकर यांनी या ठिकाणी BSNL सोबत करार केला आणि करोडो रुपयाची जागा 17 लाख रुपयामध्ये तडजोडी अंतिम फायनल केली। आता आमची मागणी आहे, चेअरमन या जिनिंगचा चेअरमन या नात्यानं माझी मागणी आहे की या ठिकाणी या आरोपीला तात्काळ अटक करावी आणि आरोपीला तात्काळ अटक करून या ठिकाणी सखोल तपास करावा। तपासाअंती अजूनही काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे। त्या आरोपीची सुद्धा नावे या FIR मध्ये दाखल करावे आणि तात्काळ जर या ठिकाणी आरोपीला अटक नाही केली तर आम्ही या ठिकाणी जन आंदोलन उभा करू। या ठिकाणी रस्ता रोको। तुळजाभवानी जिनिंग प्रेसिंग नर्सी या ठिकाणी आहे। आमचे मित्र दिवंगत भगवानराव भिलवंडे त्याचे अध्यक्ष होते आणि मी संचालक होतो। मला डेटची आठवण नाही, पण एक 10 वर्षापूर्वी आम्ही BSNL टॉवरसाठी त्या ठिकाणी त्यांना जागा दिली होती किरायावर जिनिंगमध्ये, आणि त्याचा थकीत किराया होता जवळपास 9 लाख रुपये। आम्ही सातत्यानं मागणी करत होतो की बा आमचा किराया मला द्या आणि त्याला व्याजासकट द्या। मग या ठिकाणी एक डिव्हिजनल मॅनेजर होते, ते म्हणाले की साहेब आम्हाला हे अधिकार नाहीत, तुम्ही कॉम्प्रोमाइज कराल तर आम्ही तुम्हाला काही कॉम्प्रोमाइज करून तुमचं सेटल करू शकतो। मग त्यावेळेस भगवानरावजी आमचे आजारी होते आणि मी सिनियर संचालक म्हणून त्यांनी संस्थेचा ठराव घेऊन मला आणि ते आमच्या जे काही आमचे सचिव होते त्याचे त्यांना हे निगोशिएट करण्याचे अधिकार दिले। आम्ही त्यांच्यावरून संस्थेच्या हितामध्ये निगोशिएट केलं आणि 17 लाख जवळपास, मला नक्की आकडा माहीत नाही, कॉम्प्रोमाइज केले किंवा आम्ही 17 लाखवर आम्ही राजी आहोत आणि तुम्ही मार्चपर्यंत आम्हाला 17 लाख द्या। त्यांनी आजपर्यंत ते 17 लाखही दिले नाहीत, मी तुम्हाला सांगतो। म्हणून ह्यामध्ये एकाही न्याय पैशाचा कसलाही प्रकारचा गैरव्यवहार नाही। आमचा हेतू संस्थेच्या हिताचा होता। 9 लाखच्या ठिकाणी आम्ही 17 लाख रुपये त्यांच्याकडून भाडं वसूल करत होतो आणि आज तिथे एका न्याय पैशाचंही कुठं काही उलाढाल झालेली नाही किंवा अफरातफर झाली नाही। आजच्या नवीन अध्यक्षाला असं वाटत असेल तर ते करार तो तोडू शकतो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।